हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज 2 शूट आहेत आपले, म्हणून मी विचार केला की व्लॉग काढू. आणि अशा ठिकाणी मी आता आली आहे की खूप क्वचित लोकांनी ते बघितलं असेल. सो मी आज जाऊन सगळे तुम्हाला दाखवीन, पण इंस्टाग्रामवरती फॉलो करा, तिकडे सगळे मी तुम्हाला डिटेल्स देईन. आधी इकडे खूप मोठी पार्किंग आहे आणि मग तिकडून आपल्याला एंट्री करायची आहे. सो आपण अशा मंदिरात आलो आहे जे 15 फीट खोलवरती गणपती बाप्पा आहे. सो आपण हे जे काही बघतोय ते सगळं लाकडाचं आहे, खुर्च्यांपासून ते स्टेअर्स पर्यंत. आणि हा मुंबईतला एकमेव अंडरग्राऊंड गणपती बाप्पा आहे. इकडे हॉल पण आहे जो खूप मोठा आहे. तर तुमची माणसं आरामशी इकडे राहतील लग्नासाठी किंवा अजून काही कार्यक्रम असतील तर. आणि पहिला बर्थडे मुलाचा तुमचा असेल तर हा हॉल फ्रीमध्ये पण तुम्हाला देतात. तर मस्त इकडे शांत बसून आम्ही थोड्या वेळ रिलॅक्स करतो. इकडे मस्तपैकी झोपाळे आहेत आणि अजून पण खूप काय काय असं छान छान फिरायला बघायला आहे. सो ते बघितल्यावरती आपण जाऊया आपल्या नेक्स्ट स्पॉटवरती. इकडे आम्हाला त्यांनी स्नॅक्स पण दिले जे चवीला खूप 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 सुंदर आहेत. 18 तारखेला संकष्टीच्या दिवशी इकडे वृक्षांचे वाटप होणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही नोंदणी नक्की करा. मी सगळे डिटेल्स कॅप्शनमध्ये टाकेल इंस्टा रीलवरती. Later that same evening. आता आम्ही आलो आहे मिश्रीलाल वडेवाल्याकडे शूट करायला. इकडे अनलिमिटेड मिसळ आता मिळते. सो ट्राय करूया ते आणि वडापाव आणि फुल रील बघा इंस्टाग्रामवरती. सो मिसळ थाळीमध्ये आहे कांदा, बुंदी, शेव, लिंबू, पाव, पापडी, दही, मटकी आणि बटाटा आणि त्यासोबत आपली मिसळ जी झणझणीत आहे आणि खूप सारे पाव. The next day. ॲक्च्युली मी काल ब्लॉग एंड करायला विसरली आणि आम्ही लवकर घरी पण आलो. सो त्याच्यानंतर काय एवढं झालंच नाही. सो मी विसरून गेली की मला ब्लॉग एंड पण करायचा आहे. आता मी चालले बाहेरचे, त्यासाठी मेकअप करता करता तुम्हाला सांगते कालबद्दल पण आणि आज पण आपण काय करणार आहे ते. सो आता मी सनस्क्रीन लावली आणि लिप बाम लावलाय. सो मेकअप करूया आता. सो आज पण मी चालली आहे शूटला. मे बी आपण 2 मंदिर आज करू, नाही तर एक बघू कसं जमतंय ते. आणि मग आपण तिकडून पुढे काय प्लॅन आहे ते बघूया. संडे आहे सो फॅमिलीला पण वेळ आहे आणि मला पण तसा आज वेळ आहे. मी कालच रात्री सगळी एडिटिंग केली आणि तेव्हा मला कळलं की मी ब्लॉग एंड नाही केला आहे. सो मी विचार केला आजचा पण ब्लॉग करू, तसं पण आज पण शूट डेच आहे. सो आज आपण जवळची मंदिरं करूया. कॉज कसं होतं की दुपारच्या लाईटमध्ये नाही तर सकाळच्या लाईटमध्ये, नॅचरल लाईटमध्ये चांगलं शूट होतो. अँड मंदिरं दुपारी कधी कधी बंद असतात. सो आज सकाळी तर मी उठली नाही लवकर आणि मग दुपारी आम्ही गेलो नाही. सो आता आम्ही निघू. इट्स अराउंड 4 o'clock. सो 4:30 पर्यंत आम्ही निघू. अँड असेच वेस्टचे जे काही जवळचे मंदिर आहेत ते आपण आज करूयात. सो आता मी बेसिक मेकअप करते. पहिला मी कलर करेक्टर यूज करते टू कवर माय अंडर आईज अँड पिगमेंटेड एरियाज. सो काल मी गेलेली मिश्रीलाल वडेमध्ये आणि तिकडची मिसळ तर मस्त होतीच. पण माझं रेकमेंडेशन आहे तिकडचे 2 वडापाव जे आहेत क्रिस्पी वडापाव अँड चीज बर्स्ट वडापाव. जो चीज भारी होता त्यातला, म्हणजे चीज फुल एवढं होतं की एक नंबर मजा आली खाऊन. तुम्ही रीलमध्ये ऑफकोर्स बघू शकतात. सगळ्या गोष्टी मी प्रॉपर टाकते रीलवरती. सो तुम्ही रीलवरती बघू शकतात जाऊन. मे बी आज जर संडे आहे सो आज हा व्हिडिओ आला तर मग तुम्हाला उद्या मंडेला रील दिसेल की नाही, तर उद्या हा ब्लॉग आला तर मग उद्याच दिसणार तुम्हाला. अँड आम्ही ज्या मंदिरात पण गेलेलो काल ते शनी मंदिरचं जे ट्रस्ट आहे त्यांचंच मंदिर आहे. सो मी शनी मंदिरची रील पण टाकली आहे इंस्टावरती. तर तुम्ही दोन्ही मंदिरात जाऊ शकतो. दोन्ही वागवलेलं आहे आणि दोन्ही मंदिर खूप 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 सुंदर आहेत. म्हणजे फक्त बाप्पा तिकडचे नाही तर परिसर पण खूप सुंदर आहे. त्या लोकांनी असं वन डे पिकनिकसारखं तुम्ही जाऊ शकता तिथे दोन्ही ठिकाणी तुमच्या फॅमिलीसोबत. आणि तुमची लहान मुलं जर असेल तर ते लोक पण खूप एन्जॉय करू शकतात. असं तिकडे बांधलेलं आहे. आणि शनी मंदिरला आपण जेव्हा गेलेलो तेव्हा तिकडचं मी फूड ट्राय नाही केला. बिकॉज मी जेव्हा कधी जाते तिकडे सॅटर्डेला मोस्टली जात नाही. सो तिकडे मी जेव्हा असते तेव्हा मी कधी नाश्ता ट्राय नाही करू शकले, तर प्रसाद ट्राय नाही करू शकली. बट मी अंडरग्राऊंड गणपतीला जिकडे गेलेली तिथे त्या लोकांनी शनी मंदिरच्या इथून तो नाश्ता मागवलेला आणि तो नाश्ता एवढा सुंदर होता. म्हणजे प्रॉपर ऑथेंटिक आपली आई जशी घरात महाराष्ट्रीयन जेवण बनवते, कोथिंबीर वडी नाहीतर साबुदाण्याचे वडे वगैरे सगळं एवढं मस्त होतं.
सो मी आता नेक्स्ट टाइम जेव्हा शनी मंदिरला सॅटर्डेला मुद्दामून टाइम काढून जाईल आणि नाश्ता करेन. कॉज खूप 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 सुंदर बनवतो आणि तिकडचे ते महिला मंडळ जे आहेत ते लोकच बनवतात. सो इट्स अ गुड थिंग. सो आता आय हॅड कवर माय अंडर आईज अँड पिगमेंटेड एरियाज. सो नाव आय एम गोइंग टू यूज कन्सिलर. सो आय यूज दिस सुपर सिरम कन्सिलर फ्रॉम मायक्लॅन. कॉज हे जास्त वाईट नाही करत माझ्या ह्याला आणि स्किन टोनला पण प्रॉपर मॅच होतं. अँड नायकाचा पिंक फ्रायडे सेल चालू आहे जो आहे 1 नोव्हेंबरपर्यंत मे बी. बट ॲज आय वॉज प्राईज मेंबर मी स्टार्टिंगलाच मागवलं फर्स्ट दिवशी, म्हणजे बिफोर द सेल गॉट लाईव्ह. प्राईज मेंबरसाठी 1 दिवस आधी सेल येतो आणि मी तेव्हाच मागवलं. कॉज खूप प्रोडक्ट्स मला ॲक्च्युली बाय करायचे होते जे मी कार्टमध्ये टाकून ठेवलेले अँड त्याच्यावरती मला खूप चांगलं डिस्काउंट, म्हणजे जर 500चं प्रोडक्ट आहे तर तो 150-200ला पण मिळतोय. असे पण प्रोडक्ट्स आहेत खूप. सो यू कॅन गो अँड गेट युअर कार्ट फुल. सो त्याचा पण मी कदाचित ब्लॉग बनवेल जर टायमावरती आलं, म्हणजे 1 नोव्हेंबरला आय गेस लास्ट डेट आहे. सो त्याच्या आधी जर आले प्रोडक्ट्स तर मग मी फुल त्याचा व्हिडिओ पण बनवेल, मे बी इन्स्टा नाही तर मग यूट्यूबसाठी. सो नाव आय विल गेट रेडी अँड मीट यू गाईज. आपण आता कन्सिलर लावलं आहे. सो याच्यावर फक्त ब्लश कॉम्पॅक्ट छोट्या छोट्या गोष्टी लावू. सो आय एम ऑल रेडी. मी झुमका घातला आहे, सम लिपस्टिक, ब्लश पण मी नाही लावला, थोडासा आळस. बट केस तिकडे जाऊन सोडूया. फर्स्ट 2 व्हीलरवरती जाणार होता पूर्ण केसाचा सत्यानाश होतो. मी स्टोरी कॅरी करते माझ्यासोबत. सो आपण तिकडे जाऊन केस सोडूया. अँड फर्स्ट ऑफ ऑल थँक यू फॉर गिविंग सो मच ऑफ लव ऑन द सिरीज गोइंग ऑन विच इज मंदिर फ्रॉम वसई विरार. अँड ह्या सिरीजमध्ये ॲक्च्युअलमध्ये आपले वसई विरारचे मंदिरं एवढी सुंदर आहेत. ॲक्च्युली वसई विरार इज ऑल अबाउट पीस, शांतता. तो मंदिरं पण एवढी सुंदर सुंदर आहेत, वेगवेगळी आहेत. तर ते कॅप्चर करायला खूप भारी मजा येते. आणि अजूनही आपल्याला खूप असे मेन मेन जे मंदिर आहेत ते तर मी स्टार्ट केलेच नाही तेवढ्यात. बिकॉज मला असं आधी असं वाटलं की जे सुंदर मंदिर आहेत आणि खूप कमी लोकांना माहिती ते आधी आपण कॅप्चर करूया आणि नंतर मग असे मंदिरं कॅप्चर करूया जिकडे लोक नेहमीच जातात. जसं की जीवदानी मंदिर आहे, तिकडे पण मी जाणार आहे लवकर. बट ते मंदिर एवढं प्रसिद्ध आहे, म्हणजे विरार आपलं जीवदानी मंदिरमुळेच प्रसिद्ध आहे. माझे मित्र-मैत्रिणी जे मी जेव्हा कॉलेजला होती मुंबईला त्या टायमाला ते लोकं तिकडून मला सांगायचे, "तू विरार में रहने वाली है, मतलब तू जीवदानी तर रोज जाती होगी ना?" तर नाही, मी रोज नाही जात जीवदानीला. वर्षातून मी एकदा-दोनदा जातो आणि नवरात्रीत 9 दिवस मी जायची. पण ह्यावर्षी ते जमलं नाही मला ड्यू टू सम रिझन्स. बट या आपण नेक्स्ट वर्षी नक्की जाऊ. अँड अजून पण ह्यावर्षी खूप सारे मंदिरं मला कव्हर करायचे आहेत. आणि विरारमधले वसईमधले झाल्यानंतर आपल्याला आजूबाजू जसे की वज्रेश्वरी साईडचे नाही तर अजून कुठचे पण मंदिर एवढे सुंदर सुंदर आहेत, ते पण मला रेकमेंडेशनमध्ये आले आहेत. सो तेही मी नक्की कव्हर करेन. पण सध्या तरी आपण वसई विरारला स्टिक करूया. बिकॉज इकडे वसई विरार नालासोपारा इथे खूप जास्त मंदिर आहेत. लाईक किती मंदिर तर मला स्वतःलाही माहिती नसतील. हिडन जेम बोलायला हरकत नाही. सो आधी आपण ते मंदिरं कव्हर करू आणि नंतर मग आपण हळूहळू पुढे पुढे जाऊ. सो थँक्यू अगेन फॉर ऑल द लव्ह. रील बघत राहा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत आणि लवकर त्यांच्यासोबत तुम्ही पण जा. तुम्हाला पण समजेल की आपल्या वसई विरारमध्ये किती चांगले चांगले मंदिरं आहेत. 3 hours later. सो आता आम्ही आलो आहे बॅडमिंटन खेळायला मोहक सिटीकडे. बिकॉज फक्त इकडेच ओपन स्पेस आहे, सो इकडे खेळायला मजा येते. आणि आम्ही गेलेलो वेस्टला, एका मंदिरात गेलो यशवंत नगरच्या, जिकडे शूट करायला मिळालं नाही. ते लोक सांगतात की 1001 रुपयात द्या आणि मग शूट करा, जे मला काही पटलं नाही. सो आता मग आम्ही गेलो तिकडून सिद्धिविनायक मंदिरला, तिकडे आम्ही शूट केलं. आणि आय नो मी आधीच सांगते, रिव्हील करते कोणते मंदिर आहेत, पण ज्यांना माहिती आहे त्यांना कळणार, ज्यांना नाही माहिती आहे त्यांनी स्टे ट्यून फॉर द रील्स. सो आता आम्ही बॅडमिंटन खेळतोय. मी मध्ये टाइम लॅप्स वगैरे टाकेन. अँड देन आय एम गोइंग टू एंड द व्लॉग. सो बाय. I hope you like the video. Please subscribe and like.